खोपोली नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना पेन्शन मध्ये 500 प्रतिमाह इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याप्रमाणे दिव्यांगांना प्रतिमाह 1250 इतकी पेन्शन दिली जाणार आहे. त्याच्या आधी 750 रुपये आपण देत होतो, त्याला 7-8 वर्ष आली, 7 वर्ष आले तेवढेच पैसे आपण देत होतो. त्यामुळे आता ही वाढ करण्यात आली. आपण एकूण किती संख्या आहे? एकूण माझ्या मते 322 अशी काहीतरी आहे. याची जनजागृती आपल्या माध्यमातून झाली तर बरं होईल की आपल्या दिव्यांग जे काय आहेत बांधव आहेत त्यांना जर आपण आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं की नगरपालिकेतून असं अनुदान महिन्याला मिळतं. बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये, तर ते आम्ही पण अवेअरनेस करतोय, आपण पण सांगितलं तर बरं. सर एखादा व्यक्ती समजा नगरपालिका फक्त नगरपालिका ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर शास्ती लागलेली आहे त्यांना मालमत्ता कर शास्तीमध्ये 50% सूट देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. खोपोली नगर परिषद क्षेत्रातील ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर शास्तीमध्ये 50 पेक्षा जास्त माफी करिता अर्ज प्राप्त झाले अशा सर्व 161 अर्जदारांना शास्तीमध्ये 50 पेक्षा जास्त माफी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगर श्रीराम मंदिर सामाजिक सभागृह आहे, त्याच्या कामास मंजुरी दिली आहे. खोपोली नगर परिषद हद्दीतील धनगिरी महाराज आश्रमासमोरील विकास रस्ता विकास योजनेप्रमाणे 18 मीटर रुंदीचा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. जुने आपला मुंबई पुणे हायवे आहे, त्याची डिवायडर वर जे काही झाडं लागलेली आहेत त्याची निगा कोणच राहत नाहीये. तर आम्ही ठरवले की प्रायोगिक तत्वावर फक्त गुडलक चौक म्हणजे आपल्या इथपर्यंतचाच विभाग आम्ही करतोय, जेणेकरून चांगला दिसला तर ठीक आहे, आता संपूर्ण काम द्यायचं आणि पुढचा वर्ग खराब नको दिसायला. तर मग त्यामुळे आपण अर्धाच दिलेला आहे. त्यानंतर पुढचा टप्पा घेणार आहोत सुशोभीकरणाचा. आमच्या झाडांना जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उप योजना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पाणी विभागामध्ये जो रिकनेक्शन चालू होता, म्हणजे आपण जुन्या लाईन मध्ये कधी एअरचा प्रॉब्लेम असेल किंवा पाणी येत नसेल तर आपण त्यांच्याकडून टॅपिंग फी घेत होतो लोकांकडून. 1500 रुपये घेत होतो. आपण निर्णय असा घेतलाय की त्याच्यापासून जो रिकनेक्शन नवीन लाईन देतो आपण, तर त्यातला आपण असं काही चार्ज घेणार नाही. नगरपालिकेच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नवीन लाईन करून देऊ शकतो. तर प्रॉब्लेम आपल्याकडून असेल तर त्याच्यासाठी आपल्या ग्राहकांची पाणीपट्टी जो असतो त्याचा काय प्रॉब्लेम झाला तर त्याचा जो काही खर्च असेल तो नगरपालिका टॅपिंग फी आणि